भीम प्रतिष्ठान आयोजित प्रजासत्ताक दिनानिमित्त ॲडव्होकेट प्रदीपसिंग राजपूत, जिल्हा सरकारी वकील सोलापूर व प्रसिद्ध ॲडव्होकेट संजीव सदाफुले यांचा न्याय व विधी क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल विधिभूषण या उपाधीने सन्मान करून गौरव करण्यात आला आहे। हा कार्यक्रम सोलापूर बार असोसिएशन सभागृहात संपन्न झाला। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲडव्होकेट मनोज पामूल यांनी केले। बार असोसिएशनचे सचिव यांनी केले। या सोहळ्यास बार असोसिएशनचे सर्व सदस्य उपस्थित होते। या पुरस्कार सोहळ्यासंदर्भात आमच्या प्रतिनिधींनी ॲडव्होकेट संजीव सदाफुले यांना विचारले असता ते म्हणाले, भीम प्रतिष्ठान या सामाजिक संघटनेच्या वतीनं आणि सोलापूर बार असोसिएशनच्या वतीने असं संयुक्त विद्यमानं आज सोलापूर जिल्हा न्यायालयाच्या परिसरामध्ये माझा आणि जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीपसिंग राजपूत यांचा विधिभूषण पुरस्कारानं आज रोजी सन्मान करण्यात आला। त्याबद्दल मी भीम प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं तद्वतच सोलापूर बार असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सदस्यांचं विचारपूर्वक आभार मानतो। भीम प्रतिष्ठानच्या वतीनं विधिभूषण पुरस्कार आज जो मला काही देण्यात आलेला आहे, तो पुरस्कार माझ्या हातून भूतकाळामध्ये ज्या काही समाजोपयोगी कामं झालेली आहेत, विशेषतः न्यायालयीन प्रक्रियेमध्ये लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी, गोरगरीब वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीनं संदेश दिला की समाजातील प्रतिष्ठित शिक्षित लोकांनी पीडितांच्या कामी आलं पाहिजे, त्यांना मदत केली पाहिजे आणि समाजाच्या उद्धारासाठी आपण सदैव झटलं पाहिजे, तोच बाबासाहेबांच्या विचाराचा धागा पकडून मी या ठिकाणी आंबेडकरी चळवळीमध्ये काम करत असताना राजकारण असेल, समाजकारण असेल किंवा वकिली क्षेत्र असेल, या ठिकाणी जे काय चांगलं करण्याची संधी मला उपलब्ध होईल ती मी नेहमी आत्मसात करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि याही पुढं माझ्या हातून गरीब, दलित, शोषित, वंचित सर्व घटकांना, सर्व समाजातील घटकांना या विधी क्षेत्राच्या माध्यमातून जी काही त्यांना मदत करता येईल, लोकांचे प्रश्न सोडवता येईल, त्यासाठी मी या ठिकाणी कटिबद्ध आहे। आणि भविष्यातसुद्धा माझा जो उपक्रम आहे विधी क्षेत्रातला, विशेषतः येणाऱ्या नवोदित वकिलांना मार्गदर्शन असेल किंवा चांगले वकील घडवण्याचं काम असेल, हे जोपर्यंत मी या कोर्टाच्या प्रिमायसेसमध्ये या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे तोपर्यंत मी सातत्यानं करत राहणार आहे। तेव्हा आजचा जो काही विधिभूषण पुरस्कार मिळालेला आहे त्याबद्दल मी या भीम प्रतिष्ठानचं आणि सोलापूर बार असोसिएशनच्या सर्व सभासदांचं, सदस्यांचं, पदाधिकाऱ्यांचं आणि माझ्या सर्व कलिग मित्रांचं मी या ठिकाणी जाहीरपणे आभार मानतो आणि भविष्यात अशाच पद्धतीचा आशीर्वाद राहावा असं मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।